आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राचं काश्मीर आणि हेवन ऑफ महाराष्ट्र जर असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये अशा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारा धरणाच्या जलाशयाच्या परिसरात असणाऱ्या सांब्रत गावाजवळील सांदन व्हॅलीला भेट देण्यासाठी आलो आहोत। आणि खरं तर या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार, निसर्गाचा आविष्कार या ठिकाणी बघायला मिळतोय। ही सुंदर अशी निसर्गसृष्टी आणि प्राणी वनस्पती यांच्या सहवासात या ठिकाणी राहत असताना, वावरत असताना आणि प्रचंड अशा या ठिकाणी वनस्पती किंवा प्राणी यांच्या सहवासात राहत असताना खरं तर हा निसर्गाचा जो आविष्कार आहे तो या ठिकाणी बघत असताना ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रचंड असं पाणी आणि खास खळगे त्या खडकांतून खरं खाली जात असताना आपण सांदन व्हॅलीचा आविष्कार या ठिकाणी बघत आहोत। सांदन व्हॅली अशी व्हॅली आहे की ज्या व्हॅलीतून खाली जात असताना आपण कुठेतरी एखाद्या प्रचंड अशा हिमालयात एखाद्या गोव्यामध्ये आलो की काय अशा प्रकारचा अनुभव आपला बघायला मिळतो। आणि ज्यावेळेस आपण हिमालयातलं उच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असेल आणि महाराष्ट्रातलं उच्च शिखर कळसुबाई असेल, या दोन्ही शिखरांची तुलना जर केली तर त्या ठिकाणी सांदन व्हॅलीचा जो काही नैसर्गिक आविष्कार आहे तो आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतो। ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो, ज्यावेळेस खळाळानं पाणी असेल आणि बाजूला असणारे खडक दगडगोटे यांच्यातून आमचा प्रवास ज्यावेळेस सांब्रत गावापासून सुरू झाला त्यावेळेस प्रचंड असा काळोख आणि त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर कुठेतरी इतकं निसर्गाचं चमत्कारिक रूप बघितल्यानंतर खरं तर निसर्ग असं काहीतरी वेगळं करू शकतो असा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आला। आणि म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सांदन व्हॅली बघत असताना खरं तर या ठिकाणी मित्र म्हणजे आशिया खंडातील नाही तर जगातील एक वेगळा आविष्कार, एक जगातील वेगळं रूप आपल्या या ठिकाणी बघायला मिळतंय। आणि सायंकाळच्या त्या कातर वेळी ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस खरं तर मला असं म्हणावं वाटतं की ज्यावेळेस आपण काहीतरी क्षितिजी नावाची संकल्पना करतो त्यावेळेस क्षितिजाचं टोक, शेवटचं टोक क्षितिज नावाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं की ज्यावेळेस आपण काहीतरी जिद्द घेण्याची जीप जी असते ती आपला क्षितिजाच्या रूपाने या ठिकाणी मिळते। आणि ती सांदन व्हॅलीत आल्यानंतर हा जो काही कठीण खडतर हा प्रवास आहे तो आपला सांदन व्हॅलीतून बघायला मिळतो। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस अमृतेश्वर मंदिरातून आमचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस खरं तर सांदन व्हॅलीतून खाली जात असताना इतका खडतर असा प्रवास करत असताना खूप काही अशा घटनांना खूप काही असा मार्ग खडतर होता, परंतु तरी सुद्धा आम्ही सांदन व्हॅलीचा प्रवास हा सुखकर आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावं तर शेवटी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी आणि क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, घरट्याचे काय हो बांधता येईल केव्हाही, परंतु ज्यावेळेस क्षितिजाच्या पलीकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द आपण विचार करतो ती झेप घेण्याची जिद्द आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जी काही जिद्द आहे ती त्या ठिकाणी जो काही सुकर मार्ग आहे तो आम्हाला सांदन व्हॅलीतून मिळतो। आणि म्हणून सांदन व्हॅली या ठिकाणी अवश्य येऊन भेट द्यावी की जेणेकरून कठीण प्रसंग मात करून जीवनामध्ये यशस्वी होण्याचा सुकर मार्ग या ठिकाणी दिसून येतो। धन्यवाद।